सो लास्ट व्हिडिओमध्ये एक लास्टची ॲडजस्टमेंट थोडी पेंडिंग होती, ती मी कंटिन्यू करतो. डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड म्हणजे डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड केल्या. कोणी पेड केलाय? सी, डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड बाय पार्टनर. म्हणजे समजा डिझॉल्युशन एक्सपेन्सेस मिस्टर एनी पेड केल्या, मग एंट्री काय येणार? जर आपण पेड केला, आपण म्हणजे कोणी बिझनेसने पेड केला, तर एंट्री येते रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश बॅलन्स. मग जर पार्टनरने पेड केलं तर एंट्री काय येणार? तर डिझॉल्युशन एक्सपेन्सेस पेड बाय पार्टनर. सो एंट्री येणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. म्हणजे एकूण 6 जर्नल एंट्रीज आहेत, फक्त 6 जर्नल एंट्री. ह्या 6 जर्नल एंट्रीच्या बेसवर आपल्याला पूर्ण डिझॉल्युशनचा हा टॉपिक कंप्लीट करायचा आहे. इज नॉट डिफिकल्ट, इज व्हेरी सिम्पल. सो हा मी प्रॉब्लेम जो तुमच्यासमोर दाखवला सोडून एक बेसिक प्रॉब्लेम की इंट्रा कशा इफेक्ट येतात. आता प्रॉब्लेम क्लोज करायचा आहे. क्लोजिंग करताना मी डायरेक्टली प्रॉब्लेम स्टार्ट करेल तेव्हा क्लोजिंग कसं करतात ते मी दाखवेल. इज दॅट ओके? सो आतापर्यंत आपण काय शिकलो की डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. म्हणजे हा पूर्ण एक प्रॉब्लेम मी एक्सप्लेन केला. त्या प्रॉब्लेममधून आपण काय शिकलो की डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा करायचा. पहिले 5 स्टेपमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. या 5 स्टेप्स तुम्ही 10 टाइम्स लिहा. त्या स्टेप्स तुम्हाला बाहेर झाल्या पाहिजे. स्टेप नंबर 1, ट्रान्सफर रिस्पेक्टिव्ह बॅलन्स टू द रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट. Step number 2, distribute reserve fund to the partner in their profit sharing ratio. Step number 3, transfer all asset to realization account debit side. Step number 4, transfer all liability to realization account credit side. And step number 5, do as per adjustment. Adjustment म्हणजे काय? तर adjustment म्हणजे तुमच्या जर्नल एंट्रीज. मग adjustment किती प्रकारचे असतात? एकूण 6 प्रकारचे adjustment. एनी डाऊट? ठीक आहे. सो आता ओव्हरऑल आपण डिझॉल्युशन मध्ये काय करायचं आहे, हाऊ टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ डिझॉल्युशन. ऑलरेडी मी एक प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह कसा करतात ते दाखवलेलं आहे. परत एकदा थोडंसं त्याच्यावर एक ब्रीफ एक्सप्लेनेशन मी देतोय. पहिलं म्हणजे डिझॉल्युशन म्हणजे क्लोज डाऊन द बिझनेस. आपण बिझनेस बंद करतोय. बिझनेस का बंद करतोय? लॉस होतोय. लॉस झाल्यामुळे काय झालं? लायबिलिटी वाढते. लायबिलिटी वाढल्यामुळे जो तो आपल्याकडे पैसे मागतोय, त्याला पैसे द्यायचे, आपल्याकडे पैसे नाही आहेत, मग आपल्याकडे लास्टचा पर्याय आहे टू क्लोज डाऊन द बिझनेस. आता लायबिलिटी पे कशा करणार? आपण असेट सोल्ड करणार आणि मग पैसे येतील त्याच्यातून लायबिलिटी पे करणार. दिस इज द बेस्ट कन्सेप्ट ऑफ अवर डिझॉल्युशन. याच्यासाठी 6 जर्नल एंट्रीज आहेत ज्या ऑलरेडी मी तुम्हाला मगाशी दाखवल्या. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कसं करतात त्या. परत एकदा त्या एंट्र्या आपण बघूया. ह्या एंट्र्या तुम्ही पाठ करायच्यात. त्या एंट्र्या तुम्हाला पाठ झाल्याच पाहिजे. त्या एंट्र्या तुम्हाला काही केलं तरी आल्याच पाहिजे. ओके. सो ही जबाबदारी तुमची. तेवढं तुम्ही वर्क करा. एंट्र्या पाठ करून घ्या. एक एंट्री तुम्ही 10 वेळा लिहायची. ओके. परत एकदा त्या एंट्र्या मी समजून सांगतो आणि मग आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. ओके. पहिलं असेट सोल्ड. असेट सोल्डची एंट्री येते. आपण असेट सोल्ड केले. असेट सोल्ड रिअल कॅश बँक अकाउंट डेबिट. असेट सोल्ड केली, आपल्याकडे कॅश आली. कॅश बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. कॅश आली म्हणून कॅशला डेबिट. लिहिताना शब्द कॅश फक्त नाही वापरायचा, कॅश और बँक दोन्ही. टू रिअलायझेशन अकाउंट. ओके. त्यानंतर जर असेट पार्टनर घेऊन गेला, असेट टेकन बाय पार्टनर, एंट्री येणार पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. म्हणजे जो पार्टनर घेऊन गेलाय त्याचं नाव पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. माइंडला कन्फ्युज नाही करायचं, एकदम सिंपल आहे. जर मी असेट सोल्ड केली तर इथे शब्द काय वापरलाय? कॅश बँक. जर ही असेट पार्टनर घेऊन गेला तर इथे शब्द काय वापरलाय? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पॉइंट. दुसरं म्हणजे इथे क्रेडिटला रिअलायझेशन सेम आहे.
फक्त चेंज पुढे असेट विकली तर कॅश शब्द, असेट पार्टनर घेऊन गेला तर इथे पार्टनरचं नाव येणार, जो पार्टनर असेल तो. सेकंड जर्नल एंट्री आहे लायबिलिटी पेड. लायबिलिटी पेड. आता आपण लायबिलिटी पेड केली, एंट्री येणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशबॅक. पेड शब्द आहे. पेड म्हणजे आपण लायबिलिटी पेड केली आहे, आपल्याकडनं कॅश दिली आहे, कॅश दिली म्हणून कॅशला आपण क्रेडिट केलं. लायबिलिटीला डेबिट पाहिजे, पण मी तुम्हाला सांगितलंय असेट सोल्ड करताना किंवा लायबिलिटी पे करताना त्या असेटचं नाव लिहायचं नाही, त्या लायबिलिटीचं नाव लिहायचं नाही. त्याचं लॉजिक मी नंतर सांगेन, पण सध्या लक्षात ठेवायचं. सेम हियर लायबिलिटी टेकन बाय पार्टनर, लायबिलिटी टेकन और पेड बाय पार्टनर, म्हणजे लायबिलिटी पार्टनरनी पेड केली किंवा पार्टनर घेऊन गेला तर काय एंट्री येणार? रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश पार्टनर्स कॅपिटल. जर आपण पेड केली, आपण म्हणजे कोणी? बिझनेसनी लायबिलिटी पेड केली कॅश बॅक. जर पार्टनर घेऊन गेला तर पार्टनरचं नाव द्यायचं. नंबर 3 डिसॉल्युशन एक्सपेन्सेस पेड. डिसॉल्युशन एक्सपेन्सेस पेड म्हणजे समजा डिसॉल्युशन एक्सपेन्सेस पेड केलं, एंट्री येणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशबॅक. आता डिसॉल्युशन एक्सपेन्सेस म्हणजे काय? जेव्हा आपण बिझनेस डिसॉल्व करतो, बिझनेस बंद करतो, तर बिझनेस बंद करताना आपल्याला खर्च येतो, मग आपण तो खर्च पेड करतो. एंट्री येणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅशबॅक. आणि जर डिसॉल्युशन एक्सपेन्सेस पेड बाय पार्टनर, जर पार्टनरने डिसॉल्युशन एक्सपेन्सेस पेड केला तर एंट्री येणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर तुम्ही फरक बघितला म्हणून मी हे समोरासमोर ठेवलंय. जर आपण सोल्ड केली कॅश बॅक, पार्टनरनी सोल्ड केली पार्टनरचं नाव. जर आपण पेड केली कॅश बॅक, पार्टनरनी पेड केलं पार्टनरचं नाव. जर डिसॉल्युशन खर्च आपण पेड केला कॅश बॅक, पार्टनरनी पेड केला पार्टनरचं नाव. फक्त ह्या 3 एंट्री आहेत, ह्या तीन 6. त्यानंतर प्रॉब्लेम आपण क्लोज करतो त्या एंट्री ॲट द टाइम मी तेव्हा सांगेन, पण ह्या बेसिक एंट्री ह्या तुमच्या पाठ झाल्या पाहिजे. सो तुम्हाला काय लिहायचं आहे? आजचा पहिला होमवर्क तुमचा काय असणार आहे? 10 टाइम्स 5 स्टेप्स and 10 times your journal entries. ओके, आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम स्टार्ट करायचा आहे. सो ऑलमोस्ट मी 2 व्हिडिओच्या थ्रू पूर्ण थिअरी एक्सप्लेन केली आहे. 1 मोर व्हिडिओ मी थिअरीसाठी एक्सप्लेन करतोय. डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मी जे तुम्हाला वहीमध्ये लिहायला सांगितलं आहे ती थिअरी मी वाचून दाखवतोय, तर ती तुम्ही परत एकदा बघा. डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म म्हणजे काय? डिसॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म मीन्स टू क्लोज डाऊन द बिझनेस. आपण आपला बिझनेस काय करतोय? क्लोज करतोय.
रिझन फॉर डिसॉल्युशन, का आपण बिझनेस बंद करतोय? नंबर 1 कंटिन्युअस लॉस, नंबर 2 डिस्प्यूट अमॉंग द पार्टनर, नंबर 3 इन्सॉल्वंट ऑफ एनी वन पार्टनर. म्हणजे जर कोणता पण एखादा पार्टनर इन्सॉल्वंट झाला तरी सुद्धा आपण आपला बिझनेस काय करतो? बंद करतो. किंवा नंबर 4 पार्टनरशिप एक पर्टिक्युलर पिरियड साठी होती, तो पिरियड संपला की मी बिझनेस बंद करणार. किंवा नंबर 5 पर्टिक्युलर वर्क साठी, ते वर्क संपलं की माझा बिझनेस संपला. पॉइंट नंबर 3 on the date of dissolution business must know its financial position. म्हणजे ज्या दिवशी मी बिझनेस बंद करणार आहे ना त्या दिवसाची मला फायनान्शियल पोझिशन माहिती पाहिजे. अँड फॉर दॅट पर्पज, आणि त्याच्यासाठी बॅलन्स शीट इज मस्ट बी प्रिपेअर्ड ऑन द डिसॉल्युशन डेट. ओके. बिझनेस पॉइंट नंबर 5 बिझनेस मस्ट पे. म्हणजे बिझनेसनी काय केलं पाहिजे? पे केलं पाहिजे. काय पे केलं पाहिजे? ऑल द लायबिलिटीज वेदर दे आर रेकॉर्डेड ऑर नॉट रेकॉर्डेड. रेकॉर्डेड म्हणजे काय? त्या लायबिलिटी आपल्या बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड आहे. आणि नॉट रेकॉर्डेड म्हणजे काय? त्या लायबिलिटी आपल्या बॅलन्स शीट मध्ये रेकॉर्ड नाही. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलंय? बिझनेस मस्ट पे ऑल द लायबिलिटी whether it is recorded or not recorded. Point number 6 for payment of liability, म्हणजे आता आपल्याला लायबिलिटीचं पेमेंट करायचं, बिझनेस नीड अ कॅश. बिझनेसला गरज आहे. कसली गरज आहे? कॅश. मग त्याच्यासाठी काय करणार? बिझनेस नीड अ कॅश. मग त्याच्यासाठी बिझनेस काय करणार? बिझनेस ट्राय टू सेल ऑल असेट. बिझनेस ट्राय टू सेल ऑल असेट. कारण आता बिझनेसकडे पैसा नाहीये, मग बिझनेस काय करणार? आपल्या स्वतःच्या सर्व असेट सोल्ड करणार. बिझनेस ट्राय टू सेल ऑल असेट. सम असेट मे बी रिअलाइज और सम असेट मे नॉट बी रिअलाइज. म्हणजे काही असेट रिअलाइज होतील, काही असेट रिअलाइज होणार नाही. पण लायबिलिटी बद्दल एक शब्द लक्षात ठेवायचा. काय? बिझनेस मस्ट पे ऑल लायबिलिटी वेदर इट इज रेकॉर्डेड ऑर नॉट रेकॉर्डेड. म्हणजे लायबिलिटी तुम्हाला पे करायच्याच आहे. असेट बद्दल तसं नाही. असेट रिअलाइज पण होतील किंवा रिअलाइज नाही होणार. ओके. with realized money बिझनेस पेड द लायबिलिटी. असे विकून आलेल्या पैशामध्ये बिझनेस काय करते? लायबिलिटी पे करते. व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे? व्हॉट इज गिवन इन द प्रॉब्लेम. आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय दिलं आहे? सिंपल. नंबर 1 बॅलन्स शीट ॲज ऑन द डिसॉल्युशन डेट. म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम मध्ये काय दिलंय? बॅलन्स शीट. आपल्याला बॅलन्स शीट बनवायची नाहीये बाळांनो. ऑलरेडी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये त्यांनी बॅलन्स शीट दिलेली आहे. आणि ॲडजस्टमेंट म्हणजे 2 गोष्टी आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या आहेत. कोणत्या 2 गोष्टी? नंबर 1 बॅलन्स शीट आणि नंबर 2 ॲडजस्टमेंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं. नेक्स्ट व्हॉट वी हॅव टू प्रिपेअर. आपल्याला काय बनवायचं आहे? आपल्याला डिसॉल्युशनच्या प्रॉब्लेम मध्ये काय बनवायचं आहे? नंबर 1 आपल्याला बनवायचं रिअलायझेशन अकाउंट. नंबर 2 आपल्याला बनवायचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. नंबर 3 आपल्याला बनवायचं कॅश बॅक अकाउंट. आता मला सांगा रिअलायझेशन अकाउंट का बनवायचं आहे? कशासाठी बनवायचं आहे रिअलायझेशन अकाउंट? का बनवायचं रिअलायझेशन अकाउंट? कशासाठी बनवायचं रिअलायझेशन अकाउंट? आपण बिझनेस बंद करतोय ना, मग आपल्याला रिअलायझेशन अकाउंट का बनवायचं आहे? म्हणजे अकाउंट कसं बनवतात? तर अकाउंट असं बनवतात रिअलायझेशन अकाउंट. आता रिअलायझेशन अकाउंट का बनवायचं आहे? टू सेल द असेट अँड पे द लायबिलिटी. 100% ही गोष्ट लक्षात ठेवायचं, विसरायचं नाही.
रिअलायझेशन अकाउंट का बनवायचं आहे? असेट सोल्ड करायला आणि लायबिलिटी पे करायला, असेट सोल्ड करायला आणि लायबिलिटी पे करायला, असेट सोल्ड करायला आणि लायबिलिटी पे करायला रिअलायझेशन अकाउंट बनवायचं आहे. म्हणजे मी असेट सोल्ड केल्या तर कुठे लिहिणार? रिअलायझेशन. मी लायबिलिटी पे केल्या कुठे लिहिणार? रिअलायझेशन. ओके. त्यानंतर आपण बनवणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट का बनवणार? कशासाठी बनवणार? सर मला कळलं पाहिजे. मला म्हणजे कोणाला? बिझनेसला. काय कळलं पाहिजे बिझनेसला? एकला किती पैसे द्यायचे, बीला किती पैसे द्यायचे, किंवा ए कडनं किती पैसे यायचे, बी कडनं किती पैसे यायचे. त्याच्यासाठी मी बनवणार पार्टनर्स कॅपिटल. आणि तिसरं कॅशबॅक अकाउंट. सो कॅशबॅक कशाला? मी काय करतोय? डिझॉल्युशन. डिझॉल्युशन मध्ये मला काय करायचं आहे? कसं करतोय डिझॉल्युशन? काय करायचं आहे? असेट विकायचे आहे आणि जे पैसे येतील त्याच्यातून लायबिलिटी पे करायचे. मग मला कळलं पाहिजे माझ्याकडे किती कॅश आली आहे, किती कॅश गेली. याच्यासाठी मला बनवायचं आहे कॅशबॅक अकाउंट. ओके. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे जे अकाउंट आहे ना, हे अकाउंट टॅली झालं पाहिजे. सर टॅली म्हणजे काय? डेबिट आणि क्रेडिट या दोघांची टोटल सेम पाहिजे. जर या दोघांची टोटल सेम आली, म्हणजे कॅश अकाउंटची टोटल सेम आली, तर त्याला आपण म्हणतो टॅली. आणि कॅश अकाउंट टॅली झालं, आपला प्रॉब्लेम 100% राईट. आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? डिझॉल्युशनचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा? हाऊ टू स्टार्ट द प्रॉब्लेम? 5 स्टेप आहेत. स्टेप नंबर 1, ट्रान्सफर रिस्पेक्टिव्ह बॅलन्स टू द रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट. म्हणजे हे आपण जे लेजर अकाउंट बनवलेत ना, ह्या लेजर अकाउंटचा बॅलन्स ह्या लेजर अकाउंटला ट्रान्सफर करायचा. ह्या लेजर अकाउंटचा बॅलन्स ह्या लेजर अकाउंटला ट्रान्सफर करायचा. म्हणजे सगळ्यात पहिलं काय करायचं आहे? प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करायचं? तुमच्या माइंडमध्ये काय पाहिजे? मी बिझनेस बंद करतोय. त्यांनी प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं आहे? बॅलन्स शीट आणि ॲडजस्टमेंट. आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला 3 अकाउंट ओपन करायचे. प्रॉब्लेम स्टार्ट करायचा. कसा करायचा? सगळ्यात पहिलं बॅलन्स शीट एम्प्टी करायची. सो बॅलन्स शीट एम्प्टी कशी करणार? 4 स्टेप. 4 स्टेपमध्ये बॅलन्स शीट 0 करायची. स्टेप नंबर 1, ट्रान्सफर रिस्पेक्टिव्ह बॅलन्स टू द रिस्पेक्टिव्ह लेजर अकाउंट. हे जे लेजर अकाउंट आहेत ना, याचा बॅलन्स ह्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटमध्ये. स्टेप नंबर 2, डिस्ट्रीब्यूट रिझर्व फंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू द पार्टनर इन देअर प्रॉफिट शेअरिंग रेशो. म्हणजे जर आपल्या बॅलन्स शीटमध्ये रिझर्व फंड हे दिलेलं असेल तर ते पार्टनरमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. स्टेप नंबर 3, ट्रान्सफर ऑल असेट टू रिअलायझेशन अकाउंट डेबिट साईड. म्हणजे सगळ्या असेट उचलायच्या आणि रिअलायझेशनच्या डेबिटला ट्रान्सफर करायचे. स्टेप नंबर 4, ट्रान्सफर ऑल लायबिलिटी टू रिअलायझेशन अकाउंट क्रेडिट साईड. रिअलायझेशनच्या क्रेडिट साईडला सगळ्या लायबिलिटी उचलायच्या बॅलन्स शीटमधून सर्व लायबिलिटी उचलायच्या रिअलायझेशनच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायच्या. ह्या 4 स्टेपमध्ये बॅलन्स शीट एम्प्टी. आणि एकदा का बॅलन्स शीट एम्प्टी झाली, स्टेप नंबर 5, डू ॲज पर ॲडजस्टमेंट. म्हणजे ॲडजस्टमेंटमध्ये जे जे सांगितलं आहे तसं करायचं. कळलं? प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं असतं, प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. ओके. आणि ॲडजस्टमेंटमध्ये, मग ॲडजस्टमेंटमध्ये काय दिलेलं असतं? त्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात जर्नल एंट्रीज. आणि ज्या जर्नल एंट्रीमध्ये काय असतं? असेट सोल्ड, लायबिलिटी पेड आणि डिझॉल्युशन एक्सपेन्सेस. असेट आपण सोल्ड करतो किंवा पार्टनर घेऊन घेत जातो. लायबिलिटी आपण पेड करतो, पार्टनर घेऊन जातो. खर्च आपण पेड करतो, पार्टनर पेड करतो. बस.
आणि ॲडजस्टमेंट म्हणजे तुम्हाला आता काय करायचं आहे, प्रॉब्लेम सोडवायच्या आधी 5 स्टेप्स माहिती पाहिजेत. ही थिअरी परत एकदा वाचा. आपल्याला प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं असतं, बॅलन्स शीट आणि ॲडजस्टमेंट. आपल्याला काय बनवायचं आहे, रिअलायझेशन अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, कॅश अकाउंट. प्रॉब्लेम स्टार्ट कसा करायचा, पहिलं दिलेली बॅलन्स शीट एम्प्टी करायची. बॅलन्स शीट एम्प्टी 4 स्टेपमध्ये, आणि त्यानंतर ॲडजस्टमेंट स्टेप नंबर 5. आणि ॲडजस्टमेंट कसं करायचं, 6 ॲडजस्टमेंट आहेत. असेट सोल्ड, असेट टेकन बाय पार्टनर, लायबिलिटी पेड, लायबिलिटी टेकन बाय पार्टनर, डिसॉल्युशन एक्सपेन्सेस पेड, डिसॉल्युशन एक्सपेन्सेस पेड बाय पार्टनर. बस, प्रॉब्लेम इज ओव्हर. आणि त्यानंतर मग रिअलायझेशन अकाउंट क्लोज करायचं. रिअलायझेशनचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलला, पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं, पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स कॅश बँकला, आणि लास्टला कॅश बँक अकाउंट टॅली. अकाउंट बनवताना अशा पद्धतीनेच अकाउंट बनवायचं आहे. पहिलं रिअलायझेशन अकाउंट, फुल पेज, वहीचं फुल पेज रिअलायझेशन अकाउंट, समोरासमोर घ्यायचं. फुल पेज रिअलायझेशन अकाउंट, हा 10 लाईन पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, 10 लाईन्स कॅश बँक, रेस्ट ऑफ द पेज पेंडिंग फॉर वर्किंग. पहिलं अकाउंट क्लोज करणार रिअलायझेशन, रिअलायझेशनचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं, त्याचा बॅलन्स कॅश बँक, आणि लक्षात ठेवायचं लास्टला कॅश बँक टॅली. कळलं. याच्यानंतर आपण प्रॉब्लेम नंबर घेणार आहे, प्रॉब्लेम स्टार्ट करणार आहे. पण प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या आधी हे जे माझे 3 व्हिडिओ जे आहेत इंट्रोडक्शनचे, ते तुम्ही व्यवस्थित बघा, वाचा. सो याच्यानंतर मी प्रॉब्लेम नंबर मध्ये पहिला प्रॉब्लेम स्टार्ट करेन, आणि व्यवस्थित लक्ष. पण तो प्रॉब्लेम स्टार्ट करायच्या आधी हे 3 व्हिडिओ व्यवस्थित ऐका, बघा, वारंवार बघा. मी माझ्या पद्धतीत माझ्याकडनं प्रयत्न केलेला आहे सगळं काही क्लिअर करण्याचा. परत एक क्लासला जाताना सांगतो, डिझॉल्युशन म्हणजे काय, क्लोज डाऊन द बिझनेस. त्यांनी प्रॉब्लेममध्ये काय दिलेलं असतं, बॅलन्स शीट आणि ॲडजस्टमेंट. आपल्याला 5 स्टेपमध्ये सोडवायचा. पहिला 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. पहिल्या 4 स्टेपमध्ये बॅलन्स शीट एम्प्टी करायची. स्टेप नंबर 5 ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट 6 आहेत. ॲडजस्टमेंट झाल्या की क्लोज करायचं. पहिलं रिअलायझेशन क्लोज करायचं. दुसरं रिअलायझेशनचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलला, पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचं. पार्टनर्स कॅपिटलचा बॅलन्स कॅश बँकला, कॅश बँक टॅली. क्लोजिंगचं जे वर्क आहे ते मी ॲट द टाईम ऑफ प्रॉब्लेम सोडवताना मी सांगेन. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द बेस्ट.